आई आणि वडील धन्य आहेत म्हणून मुलगा कर्तबगार होत असतो. आता किती वर्षाचा असेल तो? 4 वर्षाचा. प्रत्येक घरात 2, 4, 6, 8 वर्षाची पोरं आहेत. पण काही काही ठिकाणी पोरं इतकी चमत्कार आहेत. गिरी महाराज एक विनोद सांगतो, माझ्याकडे घेऊन सांगतो मी तुम्हाला. म्हणजे एका गावाला कीर्तनाला गेलो. प्रत्येक घरात पोरं आहेत 2, 4, 6, 8 वर्षाची. आणि रात्रीचं कीर्तन होतं 7 ते 9. मी 6:45ला पोहोचलो. त्या घरात पोरग होतं. ते यजमान म्हणले, महाराज 7 वाजता मी मंडपात जातो, 7 वाजता बरोबर, म्हणजे टाळकरी, मृदंगवाले, पेटीवाले, गायक वादक सगळे जमा करून 7ला बरोबर कीर्तन चालू करतो. 15 मिनिटं तुमच्या हातात आहेत, हातपाय धुवा, तोपर्यंत चहा पाणी माझी मंडळी तुम्हाला त्या ठिकाणी देईल. आणि हातपाय धुवून असं सोप्यावरती बसलो होतो. ते घराचे मालक, तो यजमान ज्यांनी मला बोलवलं, ते मंडपात निघून आले. त्यांच्या घरात पोरग होतं 5 वर्षाचं. याच्याकडे पाहिलं मला आठवण झाली म्हणून सांगतोय, बाकी काय नाही. पोरग 5 वर्षाचं होतं. ती माऊली म्हणली, महाराज मी तुम्हाला पाणी घेऊन येते. ती माऊली आतमध्ये पाणी आणायला गेली. तेवढ्यामध्ये पोरग शेजारी बसलो होतो सोप्यावरचं, ते उठलं मांडीव बसलं. आता चहा प्यायचा म्हटल्यावर त्या घरातल्या पोराला मांडीव तर बसवलं पाहिजे का नाही? कपडे चुरगळून आहे तर काय हो, काय करायचे आपल्याला? पण त्याला बसवलं पाहिजे. ते मांडीव बसलं. मांडीव गप नव्हतं बसत. या मांडीव आलं. ते म्हणायचं, महाराज घोडा. मला काय त्याचं गणित कळालं नाही. मला असं वाटलं त्याच्या खेळण्यातला घोडा हरवलाय म्हणून ते म्हणते महाराज घोडा. नंतर मला कळालं हे मलाच घोडा म्हणते म्हणून. त्यालाही असं मी जाणता दिसलो. ते म्हणायला लागलं, महाराज घोडा. इथं बसलं पाटकुळीव. महाराज घोडा असं करायला लागलं. तेवढ्यात ती त्याची आई पाणी घेऊन आली. पोरग इतकं चालाक होतं. आईने पाहिल्यावर आई मारीन आपल्याला म्हणून खांद्यावरनं पटकन खाली उतरलं आणि आहे तसं माझ्या शेजारी बसलं. त्या माऊलीने मला पाणी दिलं. म्हणले, महाराज हे पाणी घ्या. तिला शंका आली म्हणून तिने विचारलं, म्हणले, महाराज माझं पोरग तुम्हाला त्रास तर देत नाही ना? आता मी तिला थोडं सांगणार मला घोडा म्हणतोय म्हणून. काहीच नाही म्हटलं, नाही देत म्हटलं त्रास. पण पोरग इतकं हुशार होतं. आई जशी आली तसं इतकं शांत बसलं, जशी काही त्याला ज्ञानोबारांसारखी समाधी लागली. इतकं शांत. ती तेवढ्यात म्हणली, महाराज चहा ठेवलाय, मी चहा घेऊन आले. म्हणलं, नको चहा, मला माहिती होतं नंतर काय होणार, तुम्ही इथंच थांबा म्हणलं, फेटा घाला तोपर्यंत. नाही म्हणले, ते उतू जाईल. चहा आणायला गेली. लगेच आले म्हणले. गेली चहा आणायला. जशी आई गेली तसं पोरग उठलं. परत मांडीव येऊन बसलं. महाराज घोडा खांद्यावर बसलं. लगामच धरला आता माळ. महाराज घोडा असं करता करता ती चहा घेऊन लवकर आली आणि आपल्या पोरांनी महाराजाचा घोडा बनवला हे तिच्या लक्षात आलं. तिला राग आला. म्हणली, हा महाराज चहा घ्या. त्या पोराला असं ओढलं, 2 चापटी मारल्या. म्हणलं, नका ना मारू, 5च वर्षाचं आहे, लागल त्याला. ती काय म्हणली असं माहितीये का? त्या बावळाटाला अजून कळावं ना घोड्यातला आणि गाढवातला फरक. तुम्हाला कळाला का? तेव्हापासून मी तिचा विचार करतो, ही कुठल्या शाळेत शिकले असेल जालिंदर महाराज. आणि तेव्हापासून कोण जण म्हणलं ना महाराज चहा प्यायला, चहा सोडून दिला. कुठं जाता फजिती करायला. मग त्याच्याकडे पाहिल्यानंतर आठवतं, पोरं शहाणी आहेत महाराज. पोरांना हल्लीच्या काळात विचारायची सोय राहिली नाही. पण ते सगळ्या स्वरात पेटी वाजवते म्हणून सांगितलं, बाकी काय नाही. विठ्ठल या सगळ्या गवळणी बाजारामध्ये गेलेल्या असायच्या. दही दूध लोणी तूप असायचं. दिवसभर बाजारात बसायच्या. त्या म्हणायच्या, गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या गे, तव हसती मथुरेच्या गे. अख्ख्या बाजारातली लोक त्यांना हसायची. दही दूध तसंच राहायचं. संध्याकाळ झाली की बाजार वसरायचा. लोक घरी निघून जायची. पण यांचं दही दूध खपलेलं नसायचं. तसंच भजन करत बसलेल्या असायच्या. विचार करा, माणूस जर आंबेजोगाई, तुम्हाला आंबेजोगाई जवळ आहे ना? का अजून कोणतं शहर जवळ आहे? कळम ना? कळम जवळ आहे, केज जवळ आहे. तुम्ही जर कळमला गेला, आंबेजोगाईला गेला अथवा केजला गेला तर रात्री घरी यायचं विसरता का? माणूस आणि मांजर कुठेही सोडा, घरीच येतात. रविवारचा दिवस होता. त्या बाईनी मांजर पाळलं होतं. ती म्हणली नवऱ्याला, सकाळी 9 वाजले होते. म्हणली, अहो हे मांजर पातेल्यात तोंड घालते, दुधाच्या भाकरी उचलते, भाताच्या पातेल्यात तोंड घालते, याला उचला लांब कुठंतरी सोडून या. नवऱ्याने मांजर उचललं, गाडीवर बसला आणि लांब जरा सोडून आला. नवरा घरी यायच्यात मांजर घरी आलं होतं. तिला राग आल्यावर ती म्हणली, का हो तुम्हाला कळतं का? लांब सोडा म्हणलं होतं तुम्हाला, तुम्ही यायच्यात मांजर घरी आले. तो म्हणला, बहुतेक जाताना त्यांनी रस्ता पाहिला असेल, आता मी त्याला पोत्यात भरतो. त्यांनी मांजर पोत्यात भरला. अशी बरीच मांजर आहेत, त्यांना पहिली पोत्यात भरली पाहिजेत. त्याला पोत्यात भरलं.
पोत्यात भरल्यानंतर त्यांनी गाडीवर ठेवलं. 5-6 डोंगर पलीकडे, म्हणजे गाडी जिथपर्यंत जाते तिथपर्यंत नेलं. 5-6 डोंगर पलीकडे नेऊन त्यांनी सोडलं. तोही कधी त्या डोंगरात गेला नव्हता. बायको म्हणली सकाळी नवरा 9 वाजता गेलाय, 1 वाजले तरी माघारी कसा नाही आला. म्हणून उंबऱ्यात आली फोन लावायला, तर पहा तिथं मांजर. आणि मग नवऱ्याला फोन लावला, काय म्हणले मांजर घरी आलंय, तुम्ही कुठे आहेत? तो म्हणला जंगलात रस्ता चुकलोय, मांजराला घेऊन ये परत. हे जाऊ द्या, सगळं मला कशासाठी सांगायचं होतं. आपण कुठेही जाऊ द्या, आपण घरी येतो. पण त्या गोपिकांची स्थिती नव्हती तशी महाराज. कृष्ण कृष्ण करता त्या कृष्णमय चित्त झाले, त्यांची अशी अवस्था झाली होती. तुकाराम महाराजांची एक हिंदी गवळणी, हिंदी, घरी येण्याचा रस्ता विसरल्या. सबही बिसरू देखे गोपाला, कहा पगडारू देखे देखे अनारा, देखे तो सब वही ने घेरा, हू तो थकीत भई रे तुका, भागा रे सब. ते काय म्हणते माहितीये का? मै भुली घर जाणे वाट, घरी जाण्याचा रस्ता विसरले. गोरस बेचने आई हाट, घरी जाण्याचा रस्ता कुणीच विसरत नाही महाराज. याचा अर्थ असा आहे, लौकिकाचा विसर पडलाय आणि अलौकिक तत्व परमात्मा तिच्या हाताला लागलाय. माणूस भजन करायला लागला ना, एखादा माणूस दिवसभर नामचिंतनामध्ये असतो. काकड्याच्या कालखंडामध्ये दिवसभर माणूस एकटाच चालतो आणि एकटाच गुणगुणत असतो अभंग. ही अवस्था आहे महाराज. ज्या दिवशी आपली ही अवस्था अशी होईल ना, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. याला अंगात येणं म्हणायचं. अंगात येतं का नाही तुमच्या? पांडुरंगच कोणाच्या अंगात येत नाही. कोण म्हणतं येत नाही? हे पण अंगात येणंच आहे ना महाराज. रात्रंदिवस त्याची आठवण येणं म्हणजे देव अंगात येणं.